नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजची ही जी पूजा आहे तर ही आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारची। कारण श्रावण महिना जो आहे तर तो सुरू झाला आहे शुक्रवारी आणि श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे आषाढी देवशेनी एकादशीला श्रीहरी विष्णू जे आहे तर हे योगनिद्रेत जातात आणि तिथूनच जे आहे तर त्यांचं जे पालक तत्व आहे तर ते महादेवाकडे जातं। कारण श्रावण महिन्यामध्ये जे आहे तर ते महादेवाची सेवा जेवढी आपण करू तर तेवढं चांगलं असतं। त्याच्यामध्ये तुम्ही महादेवाची नामस्मरण पूजा म्हणजे पूर्ण जो महिना आहे तर तो महादेवाच्या सेवेसाठी खूप चांगला मानला गेला आहे। तर तुम्ही पिंडीवरती जे आहे तर ते अभिषेक घालू शकता। तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, दुधाचा करू शकता, दह्याचा करू शकता किंवा पंचामृताचा सुद्धा करू शकता। तर असं हे जे आहे तर तुम्हाला जे जसं आवडेल तर तसं तुम्ही अभिषेक घालू शकता। आणि ह्या ज्या सोमवारी आहे तर ते आपल्याला शिवमूठ व्हायची असते प्रत्येक सोमवारी। तर काही वर्षी 5 श्रावण सोमवार येतात आणि काही वर्षी जे आहे तर ते 4 श्रावण सोमवार येतात। तर ह्या वर्षी जे आहे तर ते 4 श्रावण सोमवार आले। तर पहिली जी शिवमूठ आहे तर ती आहे तांदूळाची, दुसरी जी शिवमूठ आहे ती तीळ, तिसरी शिवमूठ आहे मूग, चौथी शिवमूठ आहे जवस आणि 5वी जी येते तर त्या शिवमूठ असते तर ती शिवमूठ असते सातू। तर अशी 5 जे आहे तर ते शिवमूठ व्हायला लागते। पण ह्या वर्षी जे आहे तर ते 4च श्रावण सोमवार आले त्याच्यामुळे 4 शिवमूठ आपण व्हायची असते। आणि ही जी आपण शिवमूठ वाहतो तर ती दुसऱ्या दिवशी जी आहे तर ते पक्ष्यांना वगैरे खाऊ घालायची असते। असं म्हणजे चांगलं असतं पक्ष्यांना वगैरे खाऊ घालणं, तर असं असतं। आणि जेव्हा आपण ही जी पूजा करत असतो तर तेव्हा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा मग ओम सोमाय नमः असं बोललं तरी चालू शकतं। तर छान जी आहे तर ती माझी अशी पूजा मी करून घेतली आहे आणि जी नित्यसेवा असते तर ती सुद्धा करून झाली आहे। म्हणजे रोजची जी देवपूजा असते तर ती सुद्धा करून झाली आहे। आणि आत्ताची जी आपली सोमवारची जी आहे तर ती सोमवारची सुद्धा पूजा करून झाली। बेल मला काही जास्त भेटला नव्हता, पण म्हणजे आणला होता मी तर ते 10 ते 12 पानं असतील, त्याच्यामध्ये काहीतरी किडलेली होती, काही फाटलेली वगैरे होती, अशी होती। म्हणून मग मी काय केलं की जेवढी चांगली होती तेवढी काढली आणि 2 मला 4च चांगली व्यवस्थित मिळाली म्हणून 2 जी आहे तर ती मंदिरात न्यायला ठेवली आणि 2 जी आहे तर ती घरी पूजा केली तर ती ठेवली आहे। तर अशी छान जी आहे तर ती पूजा झाली। महादेवाला व्हाईट कलरचं फूल लागतं म्हणून व्हाईट कलरचे जे फुलं मी आणलेली तर ती सुद्धा ठेवून घेतली। आणि पूजा छोटी आहे त्याच्यामुळे देवघराच्या समोरच थोडीशी जागा होती तर तिथे मी जी आहे तर ती पूजा मांडून घेतली। छान अशी पूजा झाली। पूजा ही छोटी किंवा मोठी नसते, आपण मनातून करतो हे महत्त्वाचं। तर छान अशी पूजा झाली आहे। प्रत्येक वेळेस जे आहे तर आमच्याकडे बेल फूल वगैरे असं मिळत नाही, ते बाहेरूनच आणायला लागतं, म्हणजे थोडं बाहेर जायला लागतं, थोडं मार्केटला जायला लागतं तेव्हा मिळतं। तर त्याच्यामध्ये जे आहे तर ते जेवढं व्यवस्थित मिळालं तेवढं आणि बाकीचं जे आहे तर ते खराबच निघतं बरंचसं। तर अशी जी आहे तर ती छान देवपूजा झाली माझी। तुम्ही बघू शकता देवपूजा ही छोटी असो किंवा मोठी घरामध्ये खूप छान वाटतं, मस्त प्रसन्न वाटतं। हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो दिवस आहे तर तो आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर तुम्ही बघू शकता मी जी आहे तर ती अशी छोटीशी छानशी जी आहे तर ती पूजा केली आहे आणि छान झाले। पूजा छोटी असो किंवा मोठी त्याच्यासाठी किती आपण फुलं यूज करतो, किती कुठल्या वस्तू किती यूज करतो याच्यापेक्षा जास्त आपल्या मनामध्ये काय आहे तर हे महत्त्वाचं। कारण जेवढं आपलं मन चांगलं असेल तर तेवढं देव जे आहे तर ते आपल्याला मागायची गरज पडू देत नाही। आणि मला असं मागण्यासारखं काही नाही, मी पूजा करते ते काही मागण्यासाठी नाही, देवाने मला खूप काही जे आहे तर ते दिले तर त्याला थँक्यू बोलण्यासाठी जी आहे तर ती मी पूजा करते। आणि मला माहिती जे आपल्याला हवं असतं ते आपल्यासाठी चांगलं असेलच असं नाही, जे आपल्यासाठी चांगलं असेल तर तो आपल्याला देव देतोच, त्याच्यासाठी मागण्याची गरज पडत नाही। तर कधीतरी काही मागण्यासाठी सेवा केल्यापेक्षा
जे आहे त्याच्यासाठी सेवा करावी, त्याच्यामुळे जे आहे तर ते काही मागायची गरज पडत नाही. खूप छान जे आहे तर ते देव देत असतो, ते दिलेलं असतं. तर त्याच्या याच्यामध्ये खुश राहायचं. कोणाकडे काय आहे किंवा कोणाकडे काय नाही, किंवा आपल्याला काय हवंय किंवा आपल्याला काय नकोय, त्याच्यापेक्षा जास्त देवाने आपल्याला काय दिलंय तर त्याच्यासाठी थँक्यू. तर खूप छान, जेवढं दिलंय तेवढं खूप छान आहे. जे दिलंय ते खूप जास्त आहे, ज्याचा मी विचारही केला नव्हता एवढं जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी थँक्यू. त्या बाबतीत माझं तसंच झालेलं. मला हवी होती 1 RK. फक्त माझं असं म्हणणं होतं की मुंबईमध्ये मला कुठेतरी रूम हवी आहे, तर त्याच्यासाठी फक्त मला रूम हवी आहे, RK का होऊ देत. आणि मिस्टरांचं म्हणणं होतं 1 BHK तरी हवी. त्यांनी मला 2 BHK दिली. फक्त जे आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मला सुखी समाधानी राहू दे, माझ्या हातून चांगली कामं घडू दे, एवढंच मी मागते. माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाणार नाही, एवढंच झालं तर माझ्यातून कोणाच तरी चांगलंच होऊ दे, नाहीतर वाईट होऊ देऊ नको. आणि बऱ्याच ज्या अशा वाईट गोष्टी आहेत तर त्यांना मी मागे सोडलंय, ज्याच्यामुळे मला पुढे जो आहे तर तो त्रास होणार नाही. आणि आता सुद्धा जे आहे तर तो त्रास होणार नाही. बऱ्याच गोष्टी आहे, बरेच लोक आहेत त्यांच्यापासून मी थोडी दूर झाली, ज्याच्यामुळे मला पुढे किंवा येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर मला त्रास होईल. तर त्याच्यामुळे, आणि मी असं काही ठरवून करत नाही, जे होतं ते. तर मी काहीतरी विचार करते आणि त्याच्यानंतर लगेच स्वामी संदेश देतात. म्हणजे काहीतरी तिथे मोबाईल ओपन केल्याच्या नंतर व्हॉट्सअपवरती किंवा रील्समध्ये, यूट्यूबवरती सर्च न करता जे स्क्रॉल करत गेल्याच्या नंतर जे येतं माझ्यासमोर मोबाईल ओपन केल्याच्या नंतर, तर तेव्हा त्याच्यातून मला काहीतरी संदेश मिळतो. आणि तेव्हाच मी समजून जाते की स्वामींचा असा संदेश आहे की ह्या गोष्टीपासून तू दूर राहा किंवा ही गोष्ट तू करू नकोस. तर तेव्हापासून जे आहे तर ते मी दूर झालेली असते. तर मी जी पूजा केली तर ती छान अशी जी आहे तर ती पूजा झाली, मनाभावापासून केली. त्याच्यामुळे खूप जास्त फुलं किंवा खूप जास्त बिल्वपत्र वगैरे असणं गरजेचं नाहीये. तुमच्या मनामध्ये तुम्ही काय करता किंवा कशासाठी करता तर ते गरजेचं आहे. नाहीतर मनामध्ये वेगळं काहीतरी असतं आणि समोर जे असतं तर ते वेगळं काहीतरी असतं. तर तसं नाहीये. मी जे पण आहे तर ते स्वामीमुळेच आहे, त्याच्यामुळे मला असं वेगळं काही हे नाहीये. त्यामध्ये जी पूजा मला मांडायची होती ती सुद्धा मांडून झाली. आता मी मंदिरामध्ये जाणार. हे आवरल्याच्या नंतर थोडंसं वाचायचं बाकी आहे, जप वगैरे करायचं आहे तर तो बाकी आहे, तर तो करून घेणार. आणि नंतर जे आहे तर ते मी मंदिरामध्ये जाऊन येते. तर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझं घरचं सगळं आवरलं आणि मला थोडा जास्तच उशीर झाला होता, 1-1:30 वाजला होता. मग तेव्हा जे आहे तर ते मुलांना घ्यायला उतरले, तर मंदिरात सुद्धा आले. आणि ते जे आहे तर ते खाली जरा पाणी आणि दूध जे आहे तर ते सांडलेलं होतं, म्हणून मग असंच पायावरती बसून जे आहे तर ती पूजा केली आहे. तर पहिलं जे आहे तर ते पाण्याने आणि नंतर दुधाने, परत पाण्याने जे आहे तर ते अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडीला जे आहे तर ते भस्म लावून घेतले आहे. नंतर माझ्याकडे जो बेल होता तर तो वाहून घेतला आणि व्हाईट कलरची फुलंसुद्धा होती तर ती सुद्धा वाहून घेतली. हे जे मंदिर आहे तर इथे आमच्या इथे जवळच आहे. अशी 2 मंदिरं आहे. एक जे आहे तर ते असं थोडंसं शेतामध्ये आहे आणि हे जे आहे तर हे अलीकडे रोडवरच आहे. तर इथे जे आहे तर ते मी प्रत्येक श्रावण सोमवारी येते आणि नागपंचमी वगैरे असेल तरी सुद्धा मग मी इथेच येते. तर माझी जी पूजा जी आहे तर ती करून झाली आणि इथे जी आहे तर ती शिवमूठसुद्धा घरीही वाहिली होती आणि इथे सुद्धा वाहिली. तर प्रत्येक श्रावण सोमवारी जेव्हा आपण शिवमूठ वाहतो तर तेव्हा जे आहे तर ते मी असं बोलते, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननन जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असं बोलते. तर म्हणजे हा मंत्र म्हणावा, मला माहीत नाही काय आहे, पण माझी मम्मी जी आहे तर हे असंच म्हणायची. तेव्हा तिचं बघून तिचं ऐकून जे आहे तर तेच मी बोलते आणि अजूनही तेच मी बोलते. आता तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही बोलायचं. म्हणजे काही मंत्र वगैरे म्हणत असेल किंवा वेगळं असं काही म्हणत असेल तर ते म्हणा.
किंवा मग काहीच येत नसेल किंवा काही माहीतच नसेल तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी चालतं, किंवा मग ओम महाशिवाय सोमाय नमः असं बोललं तरीसुद्धा चालेल. तर अशी छान जी आहे तर ती इथे सुद्धा पूजा झाली. वरती इथे जे आहे तर ते महादेवाची आणि पार्वतीची जी आहे तर ती मूर्ती आहे, तर इथे सुद्धा छान अशी पूजा करून घेतली आहे. मस्त अशी पूजा झाली आहे. आणि आता जे आहे तर ती दुपारच्या वेळेमध्ये कोणी नव्हतं, त्याच्यामुळे छान जी आहे तर ती पूजा झाली एकदम आरामामध्ये. आणि इथे मगाशी खूप गर्दी होती. जेव्हा आम्ही मुलांना सकाळी सोडायला आलो तेव्हा खूप जास्त गर्दी होती. आणि आता जे आहे तर ते थोडं शांत आहे. मी यायच्या अगोदर 2-3 बायका गेलेल्या आणि नंतर मी निघाले तेव्हासुद्धा आल्या होत्या. तर माझी जी आहे तर ती छान अशी पूजा झाली. आणि हे बघा असं छोटंसंच जे आहे तर ते मंदिर आहे, पण खूप छान आहे. जिथे आपण अशी छान आणि ही वात लावली आहे ना, तर थोडी मोठी झाली होती म्हणून मग तिला जे आहे तर ते असं थोडंसं छोटं करून घेतलं. तर छान जी आहे तर ती अशी पूजा इथे सुद्धा माझी शांततेत झाली. इथे नंदी आहे त्याच्यामुळे नंदीची सुद्धा पूजा जी आहे तर ती मी करून घेतली. मस्त वाटतं जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो. काही सणावाराला जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तर तेव्हा वेगळी अशी पॉझिटिव्हिटी येते. तर छान अशी पूजा झाली. मंदिरामध्ये सुद्धा कोणी नव्हतं आणि घरीही एकदम मुलं नव्हती म्हणून शांततेत पूजा झाली. तर छान वाटलं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.